आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण खमंग खुसखुशीत असे बटाटा घालून साबुदाण्याचे मुरकुल कसे बनवायचे ते। अगदी चवीला खमंग लागतात, अगदी सोपी पद्धत आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। स्वादगृह रेसिपीजमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। आता बटाटा घालून आपल्याला साबुदाण्याचे मुरकुल बनवायचे आहेत। मग त्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे, त्यासाठी मी इथं साबुदाणा घेतलेला आहे। हे साबुदाणा बारका साबुदाणा घेतलेला आहे मी। साबुदाणा इथं मी 500 ग्राम घेतलेला आहे। गिलासानं 2 ग्लास घेतलेला आहे। आता हे साबुदाणा मी रात्रभर भिजत ठेवला होता आणि असा मस्त भिजवून घेतला। बघा पूर्ण असा नरम झाला पाहिजे। रात्री भिजत घातला की हा मस्त मुरतो, म्हणून आपल्याला हे रात्रीच भिजत घालायचं आहे। आता अर्धा किलो साबुदाण्याला मी इथं 1 किलो बटाटा घेतलेला आहे आणि याला छान असं उकडून घेतलं। याचे 2 काप केले आणि नंतर याला मी उकडून घेतलेला आहे आणि याला आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं, त्यामुळे हे पाणी धरणार नाहीत। आता आपण या बटाट्याचे साल काढून घेणार आहोत। आपल्याला हे पूर्ण असे साल काढून घ्यायचे आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला माझे येणारे व्हिडिओ बघायला मिळतील आणि तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन रेसिप्या घेऊन येत राहील। आता इथं मी बटाट्याची पूर्ण साल काढून घेतले। आता आपण हे एका गंजामध्ये टाकून घेऊया। साबुदाणा याच्यामध्ये आता आपण हे घालून घेऊया। आलू तुम्ही खिसून पण घेऊ शकता, पण हे छान असे नरम झालेले आहेत म्हणून मी याला खिसून घेतलेलं नाही। आता आपण याच्यामध्ये हे साबुदाणा टाकून घेणार आहोत। आता आपण याच्यामध्ये उपवासाचं सेमीमीठ टाकून घेणार आहोत। हे आपल्या चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकून घेऊया। हे पण आपल्या आवडीनुसार आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे। मी इथं 2 चम्मच टाकत आहे। आता आपण याच्यामध्ये हे जिऱ्याची पूड घालून घेऊया। मी इथं मोठा चम्मच टाकून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण हे कोथिंबीर घालून घेऊया। तुम्ही जर उपवासाला खात असाल तर घाला, नाहीतर नका टाकू। पूर्ण मिक्स करून घेऊया। आपल्याला याच्यामध्ये आलूच्या गाठी राहू द्यायच्या नाही। हे पूर्ण असं फोडून घेणार आहोत। तुम्हाला जर सकाळी लवकर टाकायचे असतील तर तुम्ही आलू रात्रीच उकडून ठेवू शकता, त्यामुळे काय होईल, आलू आपले थंड होतील आणि आपल्याला सकाळी टाकायला पण सोपं जाईल। म्हणून रात्री जरी तुम्ही हे करून ठेवलं तर सकाळी लवकर टाकू शकता आणि आपल्याला याला गॅसवर पण ठेवायचं नाही किंवा आपल्याला इथं साबुदाणा भाजून पण घ्यायचा नाही। अगदी सोपी पद्धत आहे जे तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। इथं मी पूर्ण साबुदाण्याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही ते पण बारीक करून याच्यामध्ये घालू शकता। शेंगदाण्याचं पावडर पण याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता। आता आपल्याला अशी एक मशीन लागणार आहे, जे आपण याला सोऱ्या म्हणतो ते, आणि आपल्याला एक काटेशिवचा तवा लागणार आहे। बघा हे मिश्रण मी या सोऱ्यामध्ये टाकून घेतलं चम्मचच्या साहाय्याने। अगदी पटकन असं तयार होतात। जर आपलं साबुदाणा रात्री भिजलेला असेल, आलू रात्री उकडून ठेवलेले असतील तर आपण सकाळी हे लवकर पण टाकू शकतो। आता तुम्हाला मी इथं टाकून दाखवते, म्हणून एका ताटामध्ये हे टाकून घेते। आपल्याला असं हे पूर्ण असं गोल फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे तेवढा तुम्ही याला आकार देऊ शकता। मस्त असे हे गोल आकाराचे मुरकुल बनवून तयार होतात। आता मी तुम्हाला हे ताटामध्ये टाकून दाखवलेले आहेत। आपल्याला हे प्लास्टिकवर टाकून घ्यायचे आहेत आणि उन्हाला ऊन देऊन घ्यायचा। याला वर्षभर टिकणारे बटाटा आणि साबुदाण्याचे मुरकुल आपले तयार आहेत। आपल्याला बघा साबुदाणा किती छान दिसत आहे याच्यामध्ये। आपल्याला कधी उपवास असेल किंवा आपल्याकडे पाहुणे आले असतील तर आपले जर असे पदार्थ तयार असले तर आपण हे पटकन त्यांना तळून देऊ शकतो किंवा मग आपण पण खाऊ शकतो। त्यासाठी आपल्याला हे वाळवणी पदार्थ तयार ठेवावंच लागतात, म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी। आता तुम्हाला मी हे तळून दाखवते। बघा कसे फुलतात नाही, कडकडीत गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हे मुरकुल टाकून घेऊया। बघा तेल आपल्याला मस्त गरम करून घ्यायचं आहे, त्यामुळे पटकन फुलतील। जर तेल गरम नसेल तर मग हे तळले जाणार नाहीत।
आणि ते बरोबर होणार पण नाही. बघा मस्त झालेले आहेत. अजून तुम्हाला याच्यामध्ये मी टाकून दाखवते. आपली मुरकुल बनून तयार आहेत, तळून तयार आहेत. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा आणि भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.